हाय पीपल, कसे आहात? मी ऑफिसला निघाली आहे. मी ना माझ्या मेडिसिन घेतला. मला असं वाटतं मला ना घसा खूप दुखतो आहे. आणि मी ऑफिसला येताना पाण्याची बॉटल नाही कॅरी करत. वजन वाटतं ते. सर्दी अजून गेलेली नाही आहे. विकनेस आहे, चक्कर येते आहे. जास्त वेळ उभं राहिलं की त्रास होतो यार. तापानंतर ना 1 हफ्ता तर रिकवर होण्यातच जातो. एवढी एनर्जी माझी डाऊन गेली आहे माहिती आहे. श्वास फुलत आहेत माझे चालताना. ठीक आहे यार, मला खरंच आजारी पडायला नाही आवडत. मला अजिबात नाही आवडत मी आजारी पडली, कारण का त्याच्यानंतर 1 हफ्ता माझी बॉडी काय वाईट आहे मला माहिती. मी सकाळी पण मला अजिबात जाग येत होती, कारण का मेडिसिन खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याने मला खूप झोप येते, खूप झोप येते. मे बी म्हणूनच सांगत असतील ते मेडिसिन खाल्ल्यानंतर झोप, कारण का मला अजिबात झोप कंट्रोल होत नाही आहे. त्यामुळे ना आज दुपारी मी मेडिसिन असं खा, डायरेक्ट रात्री खा, कारण का ऑफिसमध्ये पण झोप येईल मला आणि मला ते नको आहे. ठीक आहे, चालली आहे मी पोहोचेल. आज थोडा लेटच झाला आहे. आज बराच उशीर झाला आहे मला ऑफिसला पोचायला. भेटूया. बाय. हॅलो पीपल, कसे आहात तुम्ही? मी ना निघाली ऑफिसमधलं, पण आज मला थोडा उशीर झाला आहे. इट्स लाईक 7:30 वाजलेत ऑफिसमध्ये निघायला मला. ओके, माझी सर्दी काही बंद झाली नाही आहे आणि विकनेस पण आहे थोडंसं, पण इट्स ओके, मॅनेजेबल आहे, असं नाही आहे. डॉक्टरने थोड्या आयर्नच्या सप्लिमेंटच्या गोळ्या दिल्या, त्या चालू आहेत. पण ना मला एक सांगायचं आहे की ज्या पण स्त्रिया, ज्या पण मुली 30 पार करतात, प्लीज डेली कॅल्शियम, आयर्न, विटॅमिन्सच्या गोळ्या घ्या, कारण का त्या आपल्या रोजच्या जेवणात नाही पूर्ण होते. ठीक आहे, आपण कितीही म्हटलो तरी त्या गोष्टी नाही पूर्ण होतात आपल्या, आणि त्यामुळे ना आपल्या अंगामध्ये वीकनेस, आपली इम्युनिटी कमी होणं, अशा सगळ्या गोष्टी होतात. आपली केस पातळ व्हायला लागतात, प्रोटीन्स आपल्याला प्रॉपर भेटत नाही, विटॅमिन्स भेटत नाही. त्या प्रोटीनसाठी आता तुम्ही घरातलं खाऊ शकता गोष्टी. ठीक आहे, नाहीतर मी जिमला गेले नाही आहे, त्यामुळे मी प्रोटीन पावडर खात नाही आणि मला त्याच्यामधलं जास्त काही माहीत नाही आहे. ओके, बट आफ्टर प्रेग्नन्सी मी खूप बघितलं की आपल्या जी बॉडीतले खूप विटॅमिन्स आणि कॅल्शियम सगळं खूप 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 कमी होतं. त्यामुळे सगळ्यांनी आफ्टर 30-35 कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स चालू करा, विटॅमिन्सच्या सप्लिमेंट्स चालू करा. डॉक्टरला विचारून, बट ऑब्वियस तुम्ही एका प्रॉपर चांगल्या डॉक्टरला जा, डॉक्टरकडे जा, असं कोणाकडेही नका जाऊ. प्रॉपर डॉक्टरकडे जा, तुमचं ब्लड टेस्ट करा आणि गोळ्या चालू करा. त्याच्या हिशोबानेच तुमचं लाईफस्टाईल फॉलो करा. मला पण जायचे, भरपूर दिवस झाले मी पण काही चेकअप नाही केलं माझे, आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मी केस पण थोडीशी पातळ व्हायला लागली आहेत माझी, आणि म्हणूनच मी आता प्रॉपर चेकअप करणार आहे, जेणेकरून कळेल की काय काय डेफिशियन्सी आहे मला पहिल्यापासून माझ्या याच्यामध्ये. मग ब्लडची डेफिशियन्सी जी नॉर्मल रेंज हवी आहे ती कमी आहे माझी. ठीक आहे, माझ्या अंगात रक्त खूप कमी आहे, त्यामुळेच मला थंडी जास्त असते, जी ॲव्हरेज असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहे माझी. हे मला लास्ट टाईम पण डॉक्टरने सांगितलं होतं, आणि त्याला एक प्रॉपर असा वर्ड आहे इंग्लिशमध्ये, पण आता मला नाही आवडतं, आठवते, ॲनिमिया का असं काहीतरी म्हणतात त्याला. ठीक आहे, आणि गोळ्या खाल्ल्यामुळे चेहऱ्यावरती ग्लो चांगला आला आहे. चांगल्या गोळ्या दिल्या डॉक्टरने माझ्या. ठीक आहे, तर असं आहे सगळं. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी पळते, भेटूया संध्याकाळी घरी गेल्यावर काय करते ते बघायला. ठीक आहे, बाय बाय. हॅलो गाईज, कसे आहात? तर आताच माझं सगळं काम आवरलं आहे. कामांची भांडी झालीत, लादी म्हणजे लादीचं थोडं खरकट होतं ते काढून झालं आहे, आणि कचरा काढून झाला आहे, कपडे वाळत घालून झाली आहेत, सगळं काम ऑलमोस्ट माझं झालं आहे. आणि आता मी झोपायला जाणार आहे, पण मला झोप येत नाही आहे. मी मोबाईल बघत बसले, तर म्हटलं तर मोबाईल बघत बसले आहे तर व्हिडिओ शूट करून घेते. तर आज दिवसभरात काय एवढं खास झालं नाही. तर हां,
आम्ही गेलो होतो काल सोन्याच्या दुकानात. मी अंगठी घेतली आहे. पप्पांनी एक अंगठी घेतली होती, ती थोडी तुटली होती माझ्या एका साईडनी, तर ही घेतली मी अंगठी, ही वाली डायमंडवाली. तर ती तुटली होती, तर म्हटलं आता गेलो आहोत तर बघूया. तर मला थोडे एक्स्ट्रा पैसे टाकावे लागले, बट इट्स ओके. छान अंगठी भेटली आणि मला अशी हवी होती सिम्पल. मला जास्त काही अशी डिझाईन फॅन्सी डिझाईन्स आवडत नाही. ही पण पप्पांनी घेतलेली अंगठी आहे. माझी ॲक्च्युली एंगेजमेंटची अंगठी माझ्या बोटात येत नाही, कारण घरी थाण्यानंतर मी वेट पुट ऑन केलं आणि ती मी पहिली खूप बारीक होती. खूप बारीक म्हणजे माझं वेट अराऊंड 40 kg होतं. त्याच्यापेक्षा जास्त कधीच नव्हतं माझं वेट. पण आता रेथानानंतर ना माझं वेट वाढलं आहे, तर त्यामुळे ती अंगठी आता येत नव्हती, तर ती आता ठेवून दिली आहे. तर आता ह्या थोडी त्यावेळेस खूप मोठ्या अंगठ्या होत्या आणि होत्या, तर म्हटलं आता आहेत ना घालून घ्या. मला रिंग्स घालायला खूप आवडतात. रिंग्स इज माय फेवरेट थिंग. रिंग्स, ब्रेसलेट आणि अँकलेट, बास. मला गळ्यात चैन बिन अशी काय हवंच नाही आहे. मला इमिटेशन ज्वेलरी छान आवडते. अँकलेट्स मला खूप छान आवडतात. आणि मी आता विचार केला मला एक चांदीचं अँकलेट बनवून घ्यायचं आहे, छान असं सिम्पलचं स्वीट असं स्टारवालं, तर ते पण बनवून घ्यायचं आहे मला. चांदीचं घ्यायचं आहे, कारण का आपल्याकडे पाच सोनं घालत नाही. आय नो पाच सोनं का घालत नाही आहे, पण ज्यांना क्युरियोसिटी आहे त्यांनी नेटवर जाऊन सर्च करा की पाच सोनं का घालत नाही. आय थिंक कमरेच्या वरती तुमची जी चैन असते, आपल्या इकडे खूप साऱ्या लोकांना माहीत नसेल, पण आमच्या इकडे पुण्या साईडला कमरेला करगुटा बांधतात मुलं, ठीक आहे. आणि मुलींसाठी ती चैन असते, कमरेची चैन, कमरपट्टा जो असतात ना त्याच्याऐवजी एक पातळ चैन असते. ती सोन्याची असू शकते, चांदीची असू शकते, डिपेंड तुम्हाला कशी घालायची ते, पण ती असते. तिच्या पण मागे खूप सारे चांगले सायंटिफिक रिझन आहेत, म्हणजे जे आपल्या प्रत्येक इवन जोडवी पण असते आपली. मी जोडव्या घालते, मला आवडतात. माझी सिम्पल डिझाईन आहे, मी काय मोठ्या घालत नाही जोडव्या. पण जेव्हा माझं लग्न झालं होतं तेवढं माझी एवढी मोठी जोडवी होती. पहिले 6 महिने ती घातली, मग त्याच्यानंतर मी चेंज केली. तर असंच गेलं होतं, तर मला एक खूप छान मंगळसूत्र आवडलं. मला इतकी छान डिझाईन होती ना, सिम्पल आणि एकदम क्यूट आणि एलिगंट होतं, जे तुम्ही वन पीसवरही घालू शकत होतं, असं होतं. पण आता ऑलरेडी मी जराकी आणि अजून एक होतं ऑर्नाझावरनं मागवले होते मंगळसूत्र, त्यामुळे मी आता काही घेतलं नाही आहे. म्हटलं जेव्हा आता वेळ येईल तेव्हा घेईल, ठीक आहे. तर खूप छान छान डिझाईन्स होते. रिंग्सचे डिझाईन पण छान होते, सुंदर होते, पण मला जास्त डायमंड आवडत नाही. त्यामुळे मला एकदम छोटं सिम्पल एखादा 2 डायमंड बस जास्त आवडत नाही. तर मग मी त्या हिशोबाने ही अंगठी चूज केली. ही चूज करायला पण सासूबाईंनी मदत केली. मी ॲक्च्युली दुसरी घेतली ती फ्लावरवाली, छोटूसं फ्लावर होतं आणि एकदम नाजूक होती. ही त्याच्या कंपनी ही खूप मोठी आहे, म्हणजे एकदम नाजूक, असं नाजूक बँड होता. 1 ग्रॅमची अंगठी होती ती, बस 1 ग्रॅम, 1-1.5 ग्रॅमची अंगठी होती. ही तरी थोडी हेवी आहे, पण ती सुंदर अंगठी होती. त्याला की पूजा ती लवकर तुटून जाईल. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे आता ती घेते. मग ही घेतली आणि घरी आलो, जेवण बिवण बनवलं. आम्हाला दुकानात यायला 9:30 वाजले होते काल. तर आलो, जेवण बिवण बनवलं आणि आता जेवण झालं आहे. आता बसली, म्हटलं आता व्हिडिओ शूट करून घेते आणि झोपायला जाते. सो सी यू टुमॉरो. जे लोक बघतायत प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज.